नमस्कार, मी आहे काजल आणि तुम्ही पाहतात नागपूर समय मराठी बातमीपत्र। आजच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपले मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नकली कागदपत्रांच्या माध्यमातून प्लॉटची फसवणूक करण्याचा मोठा प्रकरण नागपूरमध्ये समोर आला आहे। सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका वृद्ध नागरिकाच्या प्लॉटवर जाळमय करून सुमारे 1,95,00,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। पोलिसांनी या प्रकरणी 5 संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे। साहेबगंज जिल्ह्यातील उधवा पक्षी अभयारण्यात पर्यटकांची संख्या वेगाने वाढत आहे। इथे राजमहलाच्या टेकड्या आणि गंगा नदीच्या काठावर असलेली पतोडा सरोवरात नोव्हेंबर पासून मार्च पर्यंत हजारो देशी आणि स्थलांतरित पक्षी येतात। रामसर साइटचे दर्जा मिळाल्यामुळे आणि शिकारा बोटिंग सारख्या सुविधा असल्यामुळे हे क्षेत्र एक विकसित पर्यटन स्थळ म्हणून उदयास आले आहे। नागपूरमध्ये मीडिया संवादादरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की आगामी मनपा निवडणुकीत बीजेपी शिवसेना महायुती 4 महानगरपालिका परिषदांमध्ये निवडणूक लढवेल आणि उमेदवारांची निवड समन्वय आणि मेरिटचे आधारावर केली जाईल। त्यांनी म्हटले की अकोला आणि अमरावतीमध्ये राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी पक्ष आमच्यासोबत सहभागी होऊ शकतात, तर चंद्रपूरमध्ये महायुती निर्णय एकमताने झालाय। बावनकुळे यांनी हेही स्पष्ट केले की निवडणूक सुधीर मुनगंटीवार आणि हंसराज आहेर यांच्या नेतृत्वाखाली होईल आणि चेनसुख संचेती निरीक्षक म्हणून काम करतील। त्यांनी विश्वास व्यक्त केला की निवडणूक शांततामय आणि एकमताने संपन्न होईल आणि चंद्रपूरमध्ये बीजेपीचे मजबूत प्रदर्शन राहील। 5 डिसेंबर 2025 रोजी बॉलिवूडमध्ये एका तुफानाची सुरुवात झाली आहे। नाव आहे धुरंधर। हा तुफान आतापर्यंत थांबलेला नाही, तर दररोज एक नवा रेकॉर्ड बनवत आहे आणि जवळजवळ सर्व चित्रपटांच्या बादशाहीतला चकणाचूर केले आहे। चित्रपट सध्या जगभरात 1000 कोटी रुपयांच्या कमाईच्या दहलीसीवर उभा आहे। चित्रपटात रणवीर सिंह आणि अक्षय खन्ना यांच्या कामाचे भरपूर कौतुक होते, तसेच याशिवाय यांचे दिग्दर्शक आदित्य धर यांच्या कामालाही लोक आणि सेलिब्रिटींचा सलाम मिळत आहे। आजच्या बातमीपत्रामध्ये एवढे। देश, जग आणि तुमच्या शहराच्या ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी नागपूर समय पाहत राहा। लवकरच आपण पुन्हा एका नवीन बुलेटिनसह भेटू। धन्यवाद।